पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीमध्ये नीती आयोगाची बैठक। देशातल्या विविध राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहणार। 2047 पर्यंत विकसित भारत हे बैठकीचं मुख्य उद्दिष्ट। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीला जाणार। मुख्यमंत्र्यांच्या सोबत फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित राहणार। ममता बॅनर्जी आणि हेमंत सोरेन नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सहभागी होणार। नीती आयोगाच्या बैठकीवरील बहिष्कारावरून विरोधकांच्या रणनीतीमध्ये फूट। हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा बैठकीवर बहिष्कार। मला भ्रष्टाचाराचे सरदार म्हणणाऱ्यांना गुजरातमधनं तडीपार केलं होतं। शरद पवारांचं टीकास्त्र। ज्यांना तडीपार केलं ते आता देश चालवतायत। पवारांचा अमित शहांना टोला। पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांची घेतली भेट। पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा, मात्र भेटीनंतरही पक्षप्रवेश नाहीच। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांसोबत शरद पवारांची बंद दाराआड चर्चा। आरक्षणाबाबत एकदा बसून चर्चा करू असं पवारांनी सांगितल्याचं मराठा आंदोलकांनी माहिती। मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी। मराठा आंदोलकांची मागणी। पवारांनी भूमिका स्पष्ट न केल्यास आंदोलनाचा इशारा। काही लोक देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा करतायत, पण देवेंद्र फडणवीसांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचं जरांगेंना प्रत्युत्तर। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी काँग्रेसची 10 सदस्यांची समिती गठीत। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश। राज ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अजून बैठक झालेली नाही, मात्र ते आमच्या सोबत असतील। राज ठाकरेंच्या एकला चलो रेच्या नाऱ्यावर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं 288 जागा लढवाव्यात। खासदार नारायण राणेंची गमतीशीर प्रतिक्रिया। नारायण राणेंनी स्वतःचं मत मांडलं, मात्र तीनही नेते जे ठरवतील ते मान्य असेल। 15 ऑगस्टच्या आत ते कळेल। नारायण राणेंच्या विधानांवर गोगावलेंची प्रतिक्रिया। प्रत्येक पक्षाला आपापल्या ताकदीनुसार जागा मिळतील। नारायण राणेंनी त्यांचं मत केलं व्यक्त। नारायण राणेंच्या 288 जागांच्या वक्तव्यावरनं खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पास करण्याआधी अर्थ विभागाचे आक्षेप। दरवर्षी 46,000 कोटी कुठून आणणार? तरतुदींबाबत अर्थ विभागाचा सवाल। लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाचा आक्षेप, मात्र माध्यमांच्या बातम्या तथ्यहीन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून तसंच निधीची पूर्तता करूनच योजना सुरू केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती। लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी आमदार नितेश राणेंची अनोखी शक्कल। देवगडमधील एखाद्या गावानं सर्वाधिक नोंदणी केली तर त्या गावाला 25 लाखांचा निधी देणार। तीर्थयात्रा योजनेला दिले जाणारे पैसे एससी आणि एसटींना दिला जाणारा निधी असल्याचं समजतंय। हे खरं असल्यास योग्य निर्णय घेऊ, प्रकाश आंबेडकर यांचा इशारा। ठाणे ग्रामीणमधल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज। काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघेंचा विधानसभा लढवण्याचा निर्धार। भिवंडीतल्या बैठकीमध्ये निर्णय। माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या मैदानात उतरणार। वर्सोवा विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। मुंबईतल्या मोठमोठ्या प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी मराठी लोकांना प्रथम प्राधान्य दिलं जावं, देवरांची पत्राद्वारे मागणी।
सुनील केदार यांना दिलासा नाहीच. सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप करण्यास दिला नकार, परंतु जिल्हा कोर्टानं सप्टेंबर अखेरपर्यंत अपिलावर निर्णय देण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश. सनम खान प्रकरणामध्ये जसवंत राठोड याला 1 दिवसाची पोलीस कोठडी. जसवंत राठोड लोकमान्य नगरमधील डिजिटल आधार केंद्राचा मालक. जसवंत राठोडला ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करणार. अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि बिश्नोई गँगचे सदस्य रोहित गोदारा विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी. मंत्री दादा भुसेंची मालेगाव धान्य वितरण कार्यालयामध्ये धाड. धान्य वितरण कार्यालयाच्या वाढत्या तक्रारींमुळे अचानक घेतली झाडाझडती. कार्यालयातल्या देसले नामक लिपिकाची तडकाफडकी केली बदली. राज्य सरकारनं विद्युत दाहिनींची संख्या वाढवावी. राज ठाकरेंची मागणी. विद्युत दाहिनींचा वापर वाढवला तर वृक्षतोड कमी होईल. राज ठाकरेंची भूमिका स्वागतार्ह असल्याचं अभिनेते सयाजी शिंदे यांचं वक्तव्य. राज्यातल्या पूरस्थितीवर सातत्यानं नजर ठेवून आहोत. विविध राज्यांशी योग्य समन्वय सुरू आहे. पूर परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 71% पाणीसाठा, तर तुळशी, मोडकसागर आणि विहार जलाशयांमध्ये 100% पाणीसाठा. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात समाधानकारक पाणीसाठा, त्यामुळे पाणी कपात मागे, नागरिकांनाही दिलासा. छत्रपती संभाजीनगरमधल्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली. 4,925 क्युसेक्सनं पाण्याची आवक सुरू. धरणामध्ये 4.5% पाणीसाठा. चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. खबरदारी म्हणून सर्व अंगणवाड्या, शाळा, कॉलेजेस आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद राहणार. सांगलीच्या मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी. कृष्णा वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सांगलीतल्या वाळवामधील कणेगाव भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा. गावाचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. हिंगोलीच्या येलकीमध्ये मोठा पाऊस. नदी नाल्यांना पूर. 4 गावांचा संपर्क तुटला. वाहतूकही ठप्प. काही नागरिकांनी जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून काढला मार्ग. छत्रपती शाहू महाराजांकडनं कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाहणी. आंबेवाडी आणि चिखली या दोन्ही गावातल्या परिस्थितीचाही घेतला आढावा. पुण्यातील पुलाच्या वाडीत शिरलेलं पाणी ओसरलं. नागरिकांच्या घरातल्या सामानाचं मोठं नुकसान. पुण्यातल्या नुकसानग्रस्त भागाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा. जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांनी मागवली माहिती. पुण्याच्या एकतानगरमधल्या पूरस्थितीची खासदार सुप्रिया सुळेंनी केली पाहणी. अनेक संसार पाण्यात गेले, याला जबाबदार कोण? सुप्रिया सुळेंचा सवाल. तर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे पूरस्थिती, सुप्रिया सुळेंचा आरोप. पुण्याच्या नारायणपेठेत पुराच्या पाण्यामध्ये पोहण्याचं धाडस जीवावर बेतलं. पुढ्यात पोहताना एक मुलगा गेला वाहून. घटनेचा व्हिडिओ देखील समोर. पिंपरीमध्ये नागरिकांना अतिवृष्टीचा फटका. आमदार अण्णा बनसोडेंकडनं नागरिकांना मदत. मात्र मदतीच्या वेळेला आमदार बनसोडेंकडनं आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावरच जास्त लक्ष. पंढरपूरच्या वीर धरणातनं पाण्याचा विसर्ग. यामुळे अकलूजची नीरा नदी दुथडी भरून वाहत असल्याचं दृश्य. सांगलीच्या कृष्णा नदी पात्राबाहेर मगरीचं दर्शन. नदीच्या काठावर राहणाऱ्यांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे महाडमधील पडवी पठार गावात एका घराचा भाग कोसळला. घराचं नुकसान. प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी.
रायगडच्या नागोठण्यात झालेल्या पावसात अनेक व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची व्यापारी वर्गाची मागणी. सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये गणपती घाटामध्ये पोहताना एका तरुणाचा बुडून मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. नंदुरबार सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक आता सुरू. रेल्वे मार्गावर पाणी आणि मातीचा ढिगारा आल्यानं रेल्वे वाहतूक झाली होती ठप्प. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाण्यात न उतरण्याचे फलक. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निर्णय. कर्नाटकच्या हुक्केरी तालुक्यातील हिडकल धरण 100% भरलं. धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाची विहंगम ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. बेळगावात मुसळधार पाऊस. हिडकल जलाशयाचे सर्व दरवाजे उघडले. जलाशय तुडुंब भरल्यामुळे जलाशयाला आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. भिवंडी पालिकेची जुनी मुख्यालय इमारत धोकादायक. पावसाळ्यात पालिकेची धोकादायक असलेली इमारत रिकामी करण्याची वेळ. गेल्या 17 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी आता पुन्हा नवीन डेडलाईन. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाट तुर्तास तरी बिकटच. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी अटक बेकायदेशीर असल्याचा दावा. मुख्य आरोपी भावेश भिंडेच्या वतीनं हायकोर्टात युक्तिवाद. मात्र राज्य सरकारचा याचिकेत नव्यानं आलेल्या या दाव्याला विरोध. जालन्यातल्या बदनापूरच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश. माजी आमदार संतोष सांबरेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथेंचा ठाकरे गटात प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश संपन्न. ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांचे निकटवर्तीय असलेले युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. मुंबई महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभागामध्ये ठाकरे गटाकडून आंदोलन. वरळी स्मशानभूमीच्या खराब बांधकामाच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक. स्मशानभूमीच्या बाहेर लावले बॅनर. लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना भाजप युवा मोर्चाकडून अनोखा आहेर. कचऱ्याचा प्रश्न निकाली निघत नसल्यानं भाजप आक्रमक. बेशर्माचं झाड आणि फुलं देत आयुक्तांचा केला निषेध. पालघरमध्ये वाढवण बंदर विरोधात आक्रमक झालेल्या संघटनांचं अनोखं आंदोलन. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जेएनपीए यांची काढली अंत्ययात्रा. सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारिणीची कुडाळमध्ये बैठक. आगामी विधानसभेला भाजपची संघटनात्मक बांधणी करण्याच्या संदर्भात चर्चा. आषाढी यात्रेदरम्यान 9,53,000 विठ्ठल भक्तांनी एसटीतनं केला प्रवास. त्यामुळे एसटीला 28,92,00,000 उत्पन्न. आषाढी यात्रेमध्ये 10,88,000 भाविकांनी घेतलं विठुरायाचं दर्शन. विठुराया चरणी 8,34,00,00,000 रुपयांचं दान. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेंची माहिती. सोशल मीडियाच्या एक्स माध्यमावर फडणवीसांचे फोटो मॉर्फ करून अज्ञाताची आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याच्या विरोधात नागपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्ट कामगारांना कोविड भत्ता म्हणून 78 कोटींचा धनादेश. तर कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कामगारांना फडणवीसांच्या हस्ते कायम करण्याचं पत्र. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं 27,000 हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरेंना सुपूर्द. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांची संकल्पना. उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस. ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मातोश्रीवर आकर्षक विद्युत रोषणाई.
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साजरा, अनेक कार्यकर्त्यांसह अनिल परब देखील उपस्थित. येवला तालुका काँग्रेस कमिटीचं तहसीलदारांना निवेदन. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी निवेदन, तर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार, काँग्रेसचा इशारा. वर्ध्याच्या आर्वीमध्ये बोगस खतांचा साठा जप्त. पंचायत समितीच्या कृषी विभागाची कारवाई. 15 लाख रुपये किमतीचा खताचा साठा सील. नियमानुसार पुढची कारवाई होणार. नाशिकच्या कारागृहातनं सुटलेल्या गुन्हेगाराची पुन्हा जेलवारी. गुन्हेगारानं नाशिक शहरामध्ये काढली होती मिरवणूक. गुन्हेगाराच्या सत्काराच्या व्हिडिओनंतर पोलिसांनी केली कारवाई. मीरा भाईंदरमध्ये हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी मागणाऱ्या 2 जणांना अटक. आरोपी मूळ उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती. दहिसर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये रील्स बनवण्यासाठी तरुणाची स्टंटबाजी. बिबट्याच्या पिंजऱ्यात हात घालण्याचा तरुणाचा आगाऊपणा. सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातील दृश्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याचा राग. सासऱ्याकडून जावयाची हत्या. छातीवर खोलवर वार झाल्यानं अमित साळुंखेचा मृत्यू, तर मुलीचे वडील आणि भावावर गुन्हा दाखल. भिवंडीमध्ये 6 वर्षीय चिमुरड्याची गळा आवळून हत्या. आरोपीला संभाजीनगरमधून अटक. अमरावतीच्या मेळघाटातील गडगा भांडूपच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या. पालक संतप्त. अमरावतीमध्ये डीएपी खताच्या बॅगमध्ये माती. 5400 बॅग्सची विक्री. शेतकऱ्यांची फसवणूक. पुण्याच्या रामा फर्टिकेम कंपनीच्या विकास नलावडे विरोधात गुन्हा दाखल. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या वादावरून सातारा पोलिसांची हायकोर्टात बिनशर्त माघार. रयत शिक्षण संस्थेत व्याख्यान देणाऱ्या प्राध्यापिकेच्या चौकशीचे आदेश मागे. चारित्र्यावर संशय घेत पतीनं पत्नीचा तलवारीनं कान कापला. भंडाऱ्यातल्या तुमसरच्या नवरगावमधली घटना. आरोपी पतीला पोलिसांनी केली अटक. पूजा खेडकर प्रकरणामध्ये डॉक्टर राजेश वाबळे चौकशीच्या रडारवर. प्रमाणपत्राचा उपयोग दिव्यांग कोट्यातनं परीक्षा देण्यासाठी झाला, पण IAS पद मिळवण्यासाठी प्रमाणपत्राचा उपयोग झाला नाही, वाबळेंचा दावा. नवी मुंबईतील झोपडपट्टी भागाचा पुनर्विकास SRA योजना राबवून करावा. शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मात्र भाजप आमदार गणेश नाईकांनी सर्वेक्षणाला विरोध केल्याचा शिवसेनेचा आरोप. कृषी विभागामध्ये बोगस प्रमाणपत्र सादर करत अनेकांनी नोकरी मिळवली. बीडचे वकील केशवराज निंबाळकरांचा दावा. भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणातल्या आरोपींना दिलासा नाही. सुधीर ढवळे, महेश राऊत, रोना विल्सन, शोमा सेन आणि सुरेंद्र गडलिंग यांना दिलासा द्यायला हायकोर्टाचा नकार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.